आम्ही मारते आवाज गेला किती सर काय सांगाल, आज कुत्र्यांनी वरण गावातील 2 व्यक्तीवरती हल्ला केला आहे, चावा घेतलाय. आपल्या नगरपालिकेच्या मीटिंग मासिक सभेमध्ये सुद्धा कुत्र्याचा विषय ऐरणीवर येतो. आज सुद्धा हल्ला केलाय, कसं पाहता याकडे सर तुम्ही? कालपासनं वरणगाव शहरामध्ये कुत्र्यांचा चावा हा मोठ्या पद्धतीमध्ये लोकांवर हल्ले होत आहे. म्हणजे पूर्वी म्हटलं जात होतं की वाघाचा हल्ला, त्यामुळे गावकरी भयभीत होते. परंतु आता कालपासून असं झालं आहे की या वरणगाव शहरामध्ये बाहेरगावचे कुत्रे अनुसनीच्यामध्ये सोडले. म्हणजे अत्यंत निंदनीय प्रकार आहे हा. मी भुसावळच्या मुख्य अधिकाऱ्यांना सुद्धा विनंती करतो की साहेब, तुमच्या शहरातले कुत्रे पकडले ते आमच्या वरणगावमध्ये आणू नका. आज सावद्याची गाडी पकडली आम्ही सकाळी. सावद्याचे लोक एक कुत्रे इथे सोडत असताना त्यांना आम्ही त्यांनी पकडून आणले, सोडत नव्हते. पण सावद्याला जर कधी कुत्रे पकडले तर ते वरणगावला आणायची काय गरज होती? हा एक विषय मोठा गहनी आहे. त्याकरता सावद्याचा मी तुम्हाला फुटेज सुद्धा त्या माध्यमातून इच्छा देतो. म्हणजे असे जर कधी प्रकार होत असेल तर हे अत्यंत चुकीचे आहे. ज्या नगरपालिकेच्या मुख्य अधिकाऱ्यांना, नगराध्यक्षांना मी विनंती करतो आपल्या माध्यमातून की आपल्या शहरातले कुत्रे जर तुम्ही पकडले तर दूर जंगलामध्ये नेऊन सोडा किंवा त्याच्यावर प्रक्रिया करा. शासनाच्या माध्यमातून जी आहे की केंद्र सरकारच्या माध्यमातून जे आहे ते आपल्याला निर्बीजीकरण केलं जाते, त्याच्यावर उपचार केले जातात. आता आम्ही आमच्या नगरपालिकेचे तेच केले, जे शहरात जे कुत्रे बाहेरगावचे आले त्याला पकडताय आणि निर्बीजीकरण करण्याचं काम जे आहे ते आम्ही सिद्धेश्वरनगर येथे आपल्या जनकचरा प्रकल्पाच्या शेजारी हिच्यात निर्बीजीकरण करण्याचं काम त्या माध्यमातून सुरू झालेलं आहे. आणि मला अत्यंत दुःख आहे की कालपासनं अनेक माणसांना कुत्र्याचा चाव मोठ्या पद्धतीत होता. आज आमच्या भोईताई ज्या रामपेठमधल्या त्या ताईंना सुद्धा मोठा चाव घेतला आहे, म्हणजे गंभीर जखमी झाली आहे. मला सकाळीच गणेश भाऊ धनगर आणि श्रद्धाताई गायकवाड नगरसेवक यांचा फोन आला आणि मी तिथे आम्ही धाव घेतली आणि ते पाहिलं तर अत्यंत ताईंची अवस्था जी आहे ती अत्यंत खराब आहे. की मोठ्या पद्धतीत चाव घेतल्यामुळे मोठ्या पद्धतीची यामध्ये जखमा झाल्या आहे. त्याकरता मी तातडीनं लगेच जे कुत्रे पकडून निर्बीजीकरण करण्याचं काम करतात त्यांना मी आज वरणगाव शहरात बोलून घेतला आहे मी. आणि संपूर्ण जे आहे ते पूर्ण शहरामधले जे कुत्रे जे आहे बाहेरगावचे कुत्रे आहेत, कारण की कुत्रा बाहेरगावचा कसा समजतो, तो कुत्रा जो आहे तो आमच्या वरणगावच्या नागरिकांना ओळखत नाही आणि ओळखत नसल्यामुळे तो चाव घेतो डायरेक्ट. मग चाव केव्हा घेते? कुत्रं जर कधी माणसाला जर कधी ओळखीचं असलं चाव घेत नाही. आणि ते जर कधी मनुष्य जर कधी अनोळखी असेल म्हणजे त्याच्या दृष्टीने तो अनोळखी आहे, तो आमच्या वरणगाव शहरातला रहिवासी आहे. त्याकरता हे कुत्रे बाहेरगावची इच्छा आणले जात आहे. त्याकरता वरणगावचे कुत्रे कधी चावत नव्हते, तर ते बाहेरगावचे जाणीवपूर्वक जर कधी असं जर कधी काम असेल तर ते मला वाटतं असं चुकीचं आहे. त्याकरता असो, पण आम्ही नगरपालिका जी आहे ते आसपासनं ती मोहीम हाती घेतली आहे. संपूर्ण वरणगाव शहरातले जे चावणारे कुत्रे जे आहेत त्यांना पकडून त्याच्यावर प्रक्रिया करून निर्बीजीकरण हिच्यातनं केलं जाणार आहे. त्याकरता वरणगावकरांनी भयभीत होऊ नका. आपण जी आहे त्या माध्यमातून जे काम करण्याचा प्रयत्न करतोय. वरणगावकरांना कुठेही इजा होता कामा नये. आणि जिथे जिथे असेल त्या नागरिकांना विनंती करून लहान मुलांना सध्या 4-5 दिवस या कुत्र्यापासून जोड जाऊ नको द्या. आणि हे कुत्रे जे आहे ते नक्की 4-5 दिवसात कमी वरणगावचे होण्यासाठी मदतीच्या माध्यमातून नगरपालिका तुमची आमची नगरपालिका आहे. त्याकरता ही नगरपालिका लोकांच्या सुखादुखामध्ये सहभागी आहे. त्याकरता ह्या कुत्र्यांचा नायनाट हे आम्ही केल्याशिवाय त्या माध्यमातून राहणार नाही.